टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अंबरनाथ स्टेशन परिसरातील शिव मार्केट येथील दत्तात्रय हॉटेल मागील जुनी ब्रिटिशकालीन विहिरीचे होणार सुशोभीकरण। माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या प्रशासनाकडील पाठपुराव्याला यश। सदर ब्रिटिशकालीन विहिरीच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ सोहळा माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न। ज्येष्ठ पत्रकार तथा अंबरनाथ व्यापारी संघाचे सचिव युसुफभाई शेख, दयाराम जयस्वाल, सूरज जयस्वाल, संतोष गुप्ता, माजिद काझी, दीपू सेठ, शेषराम जयस्वाल अशा इतर अनेक व्यापाऱ्यांची विशेष उपस्थिती। अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल व्यापारी संघटनेकडून माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांचे विशेष आभार। अंबरनाथ स्टेशन परिसरातील शिव मार्केट येथील दत्तात्रय हॉटेलच्या मागे जुनी ब्रिटिशकालीन विहीर असून गत अनेक वर्षांपासून विना वापरत असणाऱ्या सदर विहिरी अंतर्गत कचरा साठल्याने सदर विहिरी दुरावस्था झाली आहे। सदर बाब माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या निदर्शनास आल्यानंतर माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत सदर जुन्या ब्रिटिशकालीन विहिरीच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर करून घेतला। त्याच अनुषंगाने सदर विहिरीच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ सोहळा रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 ते 2 या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते। सदर ब्रिटिशकालीन विहिरीच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ सोहळा माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवीत तसेच उपस्थित मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाला। सदर शुभारंभ सोहळ्याला माजी उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक अब्दुलभाई शेख तसेच ज्येष्ठ पत्रकार तथा अंबरनाथ व्यापारी संघाचे सरचिटणीस युसुफभाई शेख, दीपू शेठ, दयाराम जयस्वाल, सूरज जयस्वाल, माजिद काझी, शेष नारायण जयस्वाल, संतोष गुप्ता असे इतर अनेक व्यापारी तथा स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या माध्यमातून प्रशासनाकडील पाठपुराव्याने अंबरनाथ स्टेशन परिसरातील शिव मार्केट दत्तात्रय हॉटेल मागील जुन्या ब्रिटिशकालीन विहिरीच्या होणाऱ्या सुशोभीकरणाअंतर्गत सदर विहिरीतील संपूर्ण कचरा तथा घाण बाहेर काढणे तसेच कठडे वाढवणे, अंतर्गत डागडुजी करणे, विहीर स्वच्छ करीत मोटारच्या माध्यमातून सदर पाणी विहिरीलगतच नवीन बांधण्यात येणाऱ्या टाकीमध्ये साठवणे, विहिरीत कचरा तथा इतरत्र गाळ साचू नये याकरिता गॅल्वनाइज बारीक जाळी बसवणे, सदर विहिरीला 24 तास पाणी असल्याने विहिरीलगत पाणी साठवण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या टाकीमधील साठलेल्या पाण्याने मार्केटमधील अंतर्गत रस्ते धुणे तसेच मार्केटमध्ये आग अथवा अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सदर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन टँकरमध्ये सदर पाणी उपलब्ध करून देणे अशा इतर अनेक बाबींचा अंतर्भाव करण्यात येणार असल्याचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी यावेळी स्पष्ट केले। माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या माध्यमातून प्रशासनाकडील पाठपुराव्याने गत अनेक वर्षांपासून विनावापरीत बंद असलेली ब्रिटिशकालीन विहीर पुन्हा वापरात येणार असल्याने सदर परिसरातील रहिवासियांनी विशेषतः व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त करताना माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांचे विशेष आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। या ठिकाणी हे जुने शिव मार्केट आहे आणि या ठिकाणी असलेली ही विहीर फार वर्षापासून आहे। जेव्हा इथं भाजी मार्केट होतं तर व्यापारी सर्व इथलं पाणी यूज करून भाजी धुण्यासाठी वापर करत होते, पण मार्केट इथं 1984 साली शिफ्ट झाल्यानंतर ही विहीर दुर्लक्ष झाली। इथं काही समाजकंटकांनी माती टाकून याला बुजवण्याचा प्रयत्न केला होता, पण जेव्हा आपल्याकडे नांदगावकर साहेब CEO म्हणून चार्ज होता त्यांनी आपल्याला सहयोग करून ही बावडी परत क्लीन करून बांधून दिली। त्यावेळी आपण क्लीन केलेली आहे, परंतु जाळी मोठी असल्याकारणाने याच्यामध्ये लोकांनी कचरा टाकलेला आहे, परंतु चांगला पाण्याचा स्रोत असल्याकारणाने याला आज आम्ही परत रिवाईव्ह करून घेतोय। ही विहीर पूर्ण साफ करून घेण्यात येणार आहे। त्याला जाळी आम्ही बारीक लावू, इथं पंप लावून ही पाण्याची एक लाईन आपण रोडवरती घेऊन जाणार आहे, ज्या कारणाने कधीही तर काही आगीचा किंवा अशी कुठली आपत्ती आली किंवा आपल्याला पाण्याची गरज वाटली तर इथूनही आपण टँकर भरून घेऊ जाऊ शकतो। तरी अंबरनाथ नगरपालिकेच्या मार्फत आज हे विहीर क्लिनिंग करून याला जाळी लावून त्याचं सुशोभीकरण करणार आहे आणि इथं पाण्याचा एक टँकी बनवणार आहे की ज्या कारणाने कुठलाही असं जनावर असेल, गाय असेल काय तर त्यालाही पाण्याची सोय असणार आहे। सबसे पहले तो मैं ये कहूँगा कि अंबरनाथ में जो ऐसे कुएँ हैं बहुत ही कम है और जितना ही कुएँ सब बुझाए जा रहे हैं। लेकिन अब्दुल भाई से मेरी बातचीत हो गई थी कुछ 5-6 महीना पहले और उनको मैंने बताया था कि ऐसा ही ये कुआँ अगर फिर से शुरू हो जाए तो, और उसमें अमल किया अब्दुल भाई ने। अब्दुल भाई के लिए ज़ोरदार तालियां होनी चाहिए कि उन्होंने उसका अमल किया। अमल करने के बाद में और फिर इस कुएँ को जो है फिर से शुरू करने का उन्होंने इरादा कर लिया है, क्योंकि यहाँ से जो है ना पहले जैसा उन्होंने बताया कि यहाँ एक भाजी मार्केट था जो स्टैंड है
उधर ही एक भाजी मार्केट था, भाजी वाले लोग आते थे, कुछ बच्चे हमारे आके इधर नहाते थे इसमें, इतना साफ पानी, स्विमिंग वगैरह करते थे इसमें। तो ये फिर से शुरू अगर हो जाएगा तो लोगों का अच्छा पानी मिलेगा। और उन्होंने जो सिस्टम मुझे बताया है बहुत ही अच्छा है, तो मैं चाहता हूँ कि उनका कम से कम ये जो है तारीफ़ होनी चाहिए कि उन्होंने इतना अच्छा यहाँ काम किया है, तो मैं उनके लिए उनको बधाई देता हूँ। धन्यवाद। यहाँ पे अब्दुल भाई को हम लोगों ने कुछ महीने पहले बोला था कि बहुत गंदगी है, तो गंदगी साफ करने के लिए उन्होंने उनको रिक्वेस्ट किया था कि साहब आप थोड़ा साफ सफाई करवा देना। तो आज उन्होंने थोड़ा प्रयास किया है और इस गंदगी से हम लोग को निजात मिलेगी। गंदगी होने की वजह से मच्छर वगैरह होता है, डेंगू होने का चांसेस था, तो सभी की जान की सेफ्टी के हिसाब से हम लोगों ने उनको बोला था कि थोड़ा इस पर ध्यान दें। उन्होंने आज कार्रवाई की और ये साफ़ सफाई हम लोगों को देखने को मिल रहा है। तो उन्होंने हमारे लिए कई कार्यक्रम इधर किए हैं साफ़ सफाई का और ध्यान रखने का बनाने के लिए, तो हम लोग उनसे संतुष्ट हैं। नमस्कार। हाँ, शिव मार्केट के पास में बावड़ी है, उसमें गंदगी बहुत ज़्यादा है। अब्दुल भाई के माध्यम से साफ़ सफाई हो रहा है, उनके लिए हम लोग आभारी हैं। ये हमारा घर है, अभी शिव मार्केट में हम रहते हैं इधर। ये कुछ महीनों से पानी की वजह से, गंदगी की वजह से मच्छर का बहुत लफड़ा हुआ है। ये अब्दुल भाई के माध्यम से हमें साफ सफाई चालू है। अब्दुल भाई के बहुत धन्य है हम।